हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया स्लाइडिंग अँड रोलिंग. स्लाइडिंग म्हणजे काय आणि रोलिंग म्हणजे काय. SLIDING स्लाइडिंग अँड ROLL रोल, त्याला पुढे ING जोडायचं, रोलिंग. तर तुम्ही स्लाइडवरती गेला असाल पार्कमध्ये, तर तेव्हा तुम्ही काय करता, इथं वरती बसता आणि वरून खाली इथं स्लाइड होत येता. ह्यालाच म्हणायचं स्लाइडिंग. म्हणजे तुम्ही घसरत खाली येता घसरगुंडीवरून. पण जर तिथेच तुमच्याऐवजी जर सपोज एखादा बॉक्स ठेवला, तर बॉक्स पण काय होईल, तो वरून स्लाइड होत येईल. बरोबर. जसं की आता समजा ही स्लाइड आहे आणि इथे आपण हा बॉक्स ठेवला, तर हा काय होईल, स्लाइड होत आला खाली. तसंच परंतु जर तिथे बॉल ठेवला तुम्ही असा, तर बॉल काय झाला, रोल होत आला. म्हणजे तो घरंगळत आला, गोल गोल फिरत खाली आला. म्हणून आपण असं म्हणायचं, द बॉक्स से लाऊड, द बॉक्स इज स्लाइडिंग, द बॉक्स इज स्लाइडिंग. से द बॉल इज रोलिंग, द बॉल इज रोलिंग. बॉल इथून रोल होतोय आणि बॉक्स स्लाइड होतोय. मग याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं, द ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग फ्लॅट सरफेसेस स्लाइड. म्हणजे आता समजा ह्या बॉक्सला इथे फ्लॅट सरफेस आहे, म्हणून काय होते, हा स्लाइड होत येतोय. बरोबर. आणि बॉलला कर्व्ड सरफेस आहे, असा गोल किंवा वक्राकार, तर म्हणून तो काय होतो, रोल होतो. परंतु सम ऑब्जेक्ट्स कॅन स्लाइड ॲज वेल ॲज रोल. परंतु काही वस्तू स्लाइड पण होत येतात आणि रोल पण होत येतात. तर हे कसे, हे आपण पाहूया. आता इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, तर तिथे तुम्हाला समजेल. लुक ॲट द ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्टकडे पहा. राईट यस फॉर स्लाइड. जर हा ऑब्जेक्ट स्लाइड होत असेल तर आपण यस लिहायचं आहे. आणि आर फॉर रोल. जर रोल होत येत असेल तर रोल लिहायचं आहे. आणि SR लिहायचं आहे फॉर स्लाइड अँड रोल. जर तो स्लाइड पण होत असेल आणि रोल पण होत असेल तर आपल्याला SR लिहायचं आहे. आता हे बँगल आहे, ही बँगल. तर आपल्याकडे ही स्लाइड आहे. बरोबर. तर याच्यावरती काय होते पाहूया. ही स्लाइड झाली म्हणून S लिहूया. पण हीच बँगल जर आपण अशी ठेवली तर ती रोल होते, ते खाली अशी रोल होते. म्हणून ह्याला आपण SR लिहूया. म्हणजे स्लाइड पण झाली आणि रोल पण झाली. स्लाइडचा S, रोलचा R. आता बॉल आहे, निश्चितपणे तो रोल होत येतो. बरोबर. तसंच ही मॅच बॉक्स आहे. ही मॅच बॉक्स काय होते, स्लाइड होते. म्हणून इथे आपण S लिहूया. आता हा सिलेंड्रिकल शेप आहे, जो की आपल्याकडे इथे आहे. तर हा काय होईल, स्लाइड तर रोल तर झालाच, पण आता तो स्लाइडही होतोय, झाला ना. म्हणून आपण ह्याला SR लिहूया. तसंच हा ऑरेंज आहे. ऑरेंज काय, ॲज लाईक बॉल आहे, तो तर रोल होणारच आहे, म्हणून आपण R लिहूया. इथे बुक आहे. बुक म्हणजे हा ह्याच्यासारखाच शेप आहे, मॅच बॉक्स सारखा, ते सुद्धा स्लाइड होणार आहे. टोमॅटो सुद्धा बॉल सारखा शेप आहे, तो सुद्धा रोल होत येईल. आता हा एक बॉक्स आहे, हा बॉक्स सुद्धा स्लाइड होत येईल. जसं की हा बॉक्स स्लाइड होत आला. आता इथे परत सिलेंडर आहे, हा म्हणजे सिलेंड्रिकल शेप आहे. ही बॅटरी आहे, तर ही काय होईल, स्लाइड होईल आणि रोल होईल. म्हणजे जसं की आता ही रोल झाली आणि आता ही स्लाइड झाली. स्लाइड झाली. बॉल काय रोल होईल. त्याच्यानंतर कोन. आता हा जो कोन आहे, तो कोन जर आपण स्लाइडवरती असा पकडला तर तो रोल स्लाइड होतोय, झाला का स्लाइड. आणि असा जर ठेवला तर तो रोल होत येतोय. म्हणून याला SR लिहूया. आणि सिमिलरली हा सुद्धा असाच शेप आहे की ह्याला स्लाइड होईल